बापाचं, मानधन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आमचं मानधन मिळालंच पाहिजे, आमचं मानधन मिळालंच पाहिजे, आमचं मानधन मिळालंच पाहिजे. मानधन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, मानधन आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र कर्मचारी संघटना पाणीपुरवठा स्वच्छता विभाग स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कार्यरत असलेले पंचायत समिती स्तरावरील कंत्राटी कर्मचारी आम्ही गेल्या 6 महिन्यापासून मानधन न मिळाल्यामुळे या 6 महिन्याच्या थकीत मानधनामुळे 1 जून 2026 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहोत. आमच्या मागण्या शासनाने त्वरित मान्य करून वेळेवर आमचं मानधन द्यावं अशी आम्ही शासनाला विनंती करतो. आम्ही शासनाच्या जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम करून त्याच्या वापराबाबत प्रोत्साहित करणे, सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करणे, त्याच्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन, मानवी विष्ठा व्यवस्थापन यावर काम करत असतो. लोकांची जनजागृती करत असतो. गावाच्या विकासाला आम्ही हातभार लावत असतो. शासनाने आमची कुठेतरी दखल घ्यावी, आमचं कामाचा कुठेतरी वहापोह त्यांना समजावा यासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे. वेळेवर आमचे मानधन न दिल्यामुळे आमच्या कुटुंबावर होणारा जो अन्याय आहे, अडचणी आहे, याबाबत आम्ही शासनाला याची दखल घ्यावी यासाठी आम्ही विनवणी करत असतो. आम्ही शासनाला निवेदन दिलेले आहे. आमचे या आंदोलनाचे प्रामुख्याने 3 टप्पे आहेत. 1 जून ते 5 जून आम्ही सर्व जिल्हा परिषद समोर महाराष्ट्रभरात हे बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहोत. तसेच 8 जूनला आम्ही जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयापासून तर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत पदयात्रा काढून आंदोलन करणार आहोत. तसेच 9 तारखेला पुन्हा जिल्हा स्तरावर आम्ही हे काम बंद आंदोलन सुरू ठेवणार आहोत. आमच्या मागण्या शासनाने तात्काळ मंजूर कराव्या, आम्हाला वेळेवर वेतन द्यावं, आम्हाला शासन सेवेत आकृतीबंध तयार करून समायोजन करून घ्यावं अशी आम्ही आपल्यामार्फत शासनाला विनंती करतो. तसेच भाजप सरकारलासुद्धा आम्ही विनंती करतो की शासनाला जर देशाचा विकास करायचा असेल, गावाचा विकास करायचा असेल तर आमच्या गोरगरीब कर्मचाऱ्यांचे कुठंतरी नोंद घ्यावी आणि आम्हाला शासन सेवेत कायम करून आम्हाला कायमस्वरूपी वेतन द्यावं. अशा आमच्यावर होणारा जो अन्याय आहे तो शासनाला लवकरात लवकर दूर करावा. आम्ही जसे ग्रामीण भागाला शेतकऱ्यांना असो, भूमिहीन असो, शेतमजूर असो, विधवा महिला असो यांना आम्ही जसा न्याय देतो, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवतो, त्यांच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न सोडवतो, तर या पद्धतीने आमचं तरी कुठं दखल घेऊन शासनाने आमचा विचार करावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या. आपलं नाव? मी केशवकांत बुलबुले, गट समन्वयक स्वच्छ भारत मिशन पंचायत समिती सिल्लोड.